ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली चांग भलं ठेव योजना। दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका, 5 व 10 हजारांची ठेव पावती करा आणि जिंका 16 सोन्याचे चेन, 16 चांदीची नाणी बक्षीस। आजच भेटा काळंबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस, मेन रोड, चांग भलं ज्वेलर्स जवळ पलूस। संपर्क राहुल मोरे, मोबाईल 73 87 94 25 23 95 61 67 10 21। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, अलमट्टी कोयना विसर्ग वाढला, आमनापूर पूल वाहतुकीसाठी बंद। पलूस तालुक्यातील तसेच कृष्णाकाठ परिसरात पावसाची उघडझाप सुरू आहे। धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा माईला पूर आला आहे। त्यामुळे गेल्या 9 तासात आमनापूर येथे पाणी पातळीत सुमारे 2.5 फुटांची वाढ झाली आहे। आमनापूर अंकलको पुलावरील वाहतूक तालुका प्रशासनाच्या वतीने दक्षतेच्या कारणास्तव बंद केली आहे। सुरक्षेसाठी पलूस आणि भिलोडी पोलीस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त तैनात आहे। नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे। तर पाणी पातळी आणखी 1.5 फुटांनी वाढल्यानंतर हा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। तसेच आमनापूर स्मशानभूमी पाण्याखाली आहे। भिलोडी पुलाची पाणी पातळी गेल्या 9 तासात 32.2 वरून आज 35.6 फुटांवर आली आहे। तर सांगलीच्या आरवीन पुलाची पाणी पातळी 33 फुटांवर पोहोचली आहे। नागठाण येथील बंधारा सोमवारी पहाटे 2 वाजल्यापासून पाण्याखाली आहे। यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। यामुळे पलूस तालुक्यातील नागठाणेचा वाळवा तालुक्यातील शिरगाव या गावाशी संपर्क तुटला आहे। औदुंबर येथील दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात बुधवारी सकाळी 10 वाजता पाणी शिरले आहे। तर बुर्ली, आमनापूर, धनगाव, भिलोडी परिसरातील नदीकाठच्या पोटमळ्यांमध्ये पाणी शिरले आहे। नदी पात्राबाहेर पडल्याने सर्वांच्या नजरा कोयना धरणाकडे लागल्या आहेत। गेले गुरुवारपासून सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे। धरणातील पाणीसाठा 78.29 टीएमसी म्हणजेच 74.38% पोहोचला आहे। गेल्या 9 तासात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाने झोडपले आहे। गेल्या 9 तासात महाबळेश्वर येथे 77 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे। आतापर्यंत महाबळेश्वरला 3185 मिलीमीटर पाऊस पडला आहे। तर नवजाला गेले 9 तासात 70 मिलीमीटर पाऊस पडला। तर यावर्षी आतापर्यंत नवजाला सर्वाधिक 3692 मिलीमीटर पाऊस पडला। गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस अधिक झाला आहे। तर कोयनेला गेले 9 तासात 90 आणि आतापर्यंत 3947 मिलीमीटर पाऊस पडला आहे। तर कोयना धरणात आवक 85,937 क्युसेक वेगाने पाणी येत आहे। पाणलोट क्षेत्रामधील मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे। धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज संध्याकाळी 5 वाजता धरणाचे वक्र दरवाजे 1 फूट 6 इंच उचलून सांडव्यावरून 10,000 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला। सायंकाळी 7 पासून विसर्ग 20,000 पर्यंत वाढवण्यात आला आहे। तसेच आवकनुसार विसर्गामध्ये वाढ करण्यात येईल। धरण पायथा विद्युतगृहामधील 1050 क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग 21,050 क्युसेक्स असेल। कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे। सध्या सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे। त्यामुळे नद्यांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारी म्हणून अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला आहे। अलमट्टी धरणात 1,76,466 क्युसेक्स पाण्याची आवक असून धरणाचा विसर्ग 2,75,000 असून गुरुवार संध्याकाळी 6 नंतर 3,00,000 क्युसेक पर्यंत वाढवण्यात येत आहे। पुढील पर्जन्यमान पाहता कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि पुढील महापुरातून होणारी हानी टाळण्यासाठी हा विसर्ग आणखी वाढवण्याची गरज आहे। तसेच पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ताकारी, टेंभूसह सर्व दुष्काळ योजना सुरू करण्याची आग्रही मागणी आमदार विश्वजित कदम, आमदार विक्रम सावंत, सुहास बाबर यांनी केली आहे।